नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एखादी सामाजिक संस्था किंवा NGO चालवत असाल आणि तुम्हाला परदेशातून फंड मिळत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. FCRA मध्ये मोठी बदल केलेली आहे. या FCRA मध्ये मोठी बदल काय केलेली आहे? जर तुम्ही NGO चालवत असाल आणि परदेशातून जर तुम्हाला फंड मिळत असेल तर तुमची नोंदणी आवश्यक आहे. FCRA मध्ये नोंदणी आवश्यक आहे. FCRA मध्ये नोंदणी नसेल तर तुमचा संस्था पूर्णपणे बंद पडू शकतो. तर पहिला नियम असा आहे, जर तुमचा संस्था एखाद्या राज्यापुरता मर्यादित असेल. आधी कसं होतं, एखाद्या संस्थाने रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ती संस्था पूर्ण राज्यात आणि देशभरात कुठेही काम करू शकत होता. संस्थेची रजिस्ट्रेशन करत असताना जर तुम्ही एखाद्या राज्यासाठी काम करत असाल तर त्या राज्याची नावं द्यावी लागणार आहे. कोणत्या उद्देशासाठी काम करत आहे त्याची सुद्धा नोंद द्यावी लागणार आहे. आणि समजा ही उद्देश किंवा ही राज्य ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जर काम झालं नसेल, फील्ड वर्क म्हणजे फील्ड जे ऑफिसर जे आहेत तिथे जाऊन पूर्णपणे तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला फंड रिलीज करण्यात येणार आहे. फंड रिलीज होण्यासाठी काही नियम आणि अटी लागू केलेले आहेत. आता ही फंड पूर्णपणे भेटत नाही. समजा तुम्हाला आधीचे जे काही पैसे भेटले असतील, एखादे फंड हप्त्याने येत असेल, तुम्हाला परदेशातून पहिल्या हप्त्याने पैसे येत असतील तर त्या हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये निदान 75% हप्ता म्हणजे 75% अमाऊंट पूर्ण खर्च झालेले असावे. म्हणजे जे काही कार्यासाठी तुम्ही काम करत आहात त्याच्यासाठी केलेला असावा. 75% जर खर्च नाही झालं तर दुसरा अमाऊंट जो आहे तो दुसरा अमाऊंट रिलीज होणार नाही, म्हणजे दुसरा मिळणार नाहीये. एक राज्य एक उद्देश. एका राज्यात एकच उद्देश असायला पाहिजे. जर तुम्ही राज्य वाढवलात किंवा उद्देश वाढवलात तर त्याचा जो काही नवीन एक्स्ट्रा शुल्क भरावा लागतो ते 300 रुपये प्रत्येक राज्याला, प्रत्येक उद्देशाला तुम्हाला प्रत्येकी 300 रुपये भरावी लागणार आहे. तिसरे नियम म्हणजे काय, तुमच्या संस्थांमध्ये योग्य काम आणि रिझनेबल ऍक्टिव्हिटीची अट तुमच्या संस्थेवर टाकण्यात येणार आहे. जर समजा तुमच्या संस्थेने 2 वर्षात 10 लाखापर्यंत जर काम केलं नसेल तर तुमची संस्था पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ती FCRA रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी किंवा पूर्ण परवानगी मिळवण्यासाठी तुम्ही पात्र असणार नाही. तर मित्रांनो, हे होतं FCRA 2026 मधील जे काही नियम आणि बदल केलेले आहेत याचा विवरण मी तुम्हाला दिलेला आहे. याची बिल अजून पास होणार आहे. ते बिल घेऊन येणार आहेत. केंद्र सरकारची हालचाल चालू आहे आणि केंद्र सरकारने वेळोवेळी याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. जय हिंद.